नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना शुभ सायंकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती 2026 जी शहरी भागातील ज्या महिला आहेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांची 272 पदांची जाहिरात आलेली आहे आणि ग्रामीणची 228 पदांची जाहिरात येणार आहे. मग ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत मागच्या वर्षी त्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत का? जो जी.आर. आलेला आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा परत वाढून मिळणार आहे का? नवीन जी.आर. प्रसिद्ध होणार आहे का? त्यासोबत तुमचा अनुभव किती असणार आहे? अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याकरिता आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, तर त्याच्या अगोदर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीकरिता आपल्याकडे नवीन बॅच चालू झालेली आहे नुकतीच. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि लेक्चर जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजे जे डेली लेक्चर होतात ते तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता. जर नाही पाहता आलं, तुम्हाला मिस झालं, तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि किती वेळा बघू शकता. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता हा नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अभिजित सर अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅचला एनरोल करू शकता. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुम्हाला जे मनामध्ये प्रश्न आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती नेमकी आता जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे? या 272 पदामध्ये ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत का? ज्यांचा आता वयो मर्यादा वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी कधी लिंक ओपन होणार आहे? त्यासोबतच याची पात्रता काय असणार आहे, याची वयोमर्यादा आणि अनुभव किती लागणार आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये दिलेल्या प्रमाणे जो अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा त्याला आपण सुपरवायझर या हे पद म्हणतो, या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देण्यात आलेले होते राज्य सरकारला. तर राज्य सरकारने काल दिनांक 3 जुलै 2026 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. या जी.आर. मध्ये सुद्धा आता बऱ्याच महिलांचं वय 50 प्लस आहे, म्हणजे याच्यामध्ये 50 दिलेला आहे, तर 50 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे, 55 वर्ष होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे, शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल झालेला आहे ते आपण बघणार आहोत. तर अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका पदावरती पदोन्नतीने मंजुरी देण्याकरिता 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठामध्ये अनेक रीट याचिका, यामध्ये विशेषतः अकोला जिल्ह्यामधील ज्या महिलांनी रॅच याचिका दाखल केली होती नागपूर खंडपीठामध्ये, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे. त्यामध्ये 45 वर्षाचे वयोमर्यादा रद्द करून पुढे आदेश दिलेले आहेत की त्यांना मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती करावी, असा 30/5/2025 चा जो आदेश आहे त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे 50 वर्षाहून कमी नसेल व ज्यांची सेवा अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे यावर्षी होणार असेल 9 महिने, 6 ते 9 महिने किंवा 10 वर्ष तुमच्या आता यावर्षी कंप्लीट होणार असतील तर त्या सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत. आणि शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र तुमच्याकडे, म्हणजे ज्याचा अर्थ काय होतो, HSC ओके, हायर सेकंडरी स्कूल, हे म्हणजे 12वी मध्ये तुमचं 12वी उत्तीर्ण ग्रॅज्युएट असाल तरी चालणार आहे, परंतु किमान शैक्षणिक पात्रता तेवढी दिलेली आहे. असतील तर अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी काय असणार आहेत, पात्र ठरणार आहेत, ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत. म्हणजे त्यांची जी सेवा आहे 65 वर्षापर्यंत असणार आहे. मग त्या 58 वर्ष सेवानिवृत्तीचं वय आहे. सुपरवायझरचं जे गट क चं पद आहे, गट ब चं याला पेमेंट असणार आहे. जे गट ब मध्ये वेगळे एमपीएससी मार्फत पद भरले जातात त्यानुसार याचा पगार असणार आहे. तर यामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे, शासन निर्णयामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त नसेल वयोमर्यादा, परंतु उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत 55 वर्ष, तर ते सुद्धा यामध्ये नवीन जी.आर. प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता यामध्ये 8 ते 15 दिवसाचा कालावधी घ्या. या 15 दिवसामध्ये परत नवीन जी.आर. प्रसिद्ध होईल, म्हणजे तुम्हाला परत लिंक ओपन होणार आहे. आणि आता मी जे तुम्हाला म्हटलेलं आहे की 272 पदाकरिता नवीन ऑनलाईन फॉर्म भरणे कधी चालू होणार आहे, तर 15 ऑगस्ट पर्यंत नवीन जी.आर. प्रसिद्ध होऊन 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ही शहरी भागातील. ओके, आणि ग्रामीण भागामधील जाहिरात सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध होईल. त्याच्यामध्ये 228 मागच्या वर्षीनुसार जागा मंजूर झालेल्या आहेत. यावर्षी जर त्यामध्ये ऍड झाले तर 300 प्लस जागा निघण्याची शक्यता आहे. वयोमर्यादा सांगितलेली आहे 50 वर्ष, त्यामध्ये चेंजेस होऊन 55 वर्ष होणार आहे. त्यानंतर अनुभव 10 वर्ष,
त्यानंतर पात्रता तुम्हाला माहिती आहे HSC तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं जरी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल घरी बसून तरी सुद्धा ते चालणार आहे, कारण ते सरकारी विद्यापीठ आहे. ओके, याच्यामध्ये जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे त्यांनी ते आपण बघणार आहोत. तुमचं 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असतो, 90 मिनिटाचा कालावधी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असतं. ओके, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी भरल्या जातात. तर मग मराठी, इंग्लिश, व्याकरण, त्यानंतर जीके ज्याला आपण जीके किंवा जीएस म्हणतो, मॅथ रिझनिंग, ICDS, टेक्निकल आणि पोषण अभियान असे एकंदरीत 6 विषय आहेत. मराठी 20, इंग्लिश 10 प्रश्न, जीके जीएस चे 20 प्रश्न असतात 40 गुण, मॅथ रिझनिंगचे 20 प्रश्न 40 गुण, ICDS चे 30 आणि पोषण अभियानचे 10. ओके, तर असे जर एकंदरीत आपण पकडले तर 100 प्रश्न होतात आणि एक प्रश्न 2 गुणांकरता म्हणजे 200 मार्क तुमचे मिळणार आहेत. तर 200 पैकी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही तर किती मार्क असणं गरजेचं आहे, तर 150 प्लस मार्क मिळणं गरजेचं आहे. तर याकरिता तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत, कारण ही बऱ्याच वर्षानंतर जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आल्यानंतर पुन्हा 4 ते 5 वर्ष जाहिरात असणार नाही. तर ही संधी आहे, या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. त्याकरिता योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल ज्या विद्यार्थिनींना, तर त्याकरिता आपल्याकडे नवीन बॅच आपण चालू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड PDF नोट्स, केस सिरीज असणार आहेत, संपूर्ण मार्गदर्शन बेसिक टू ऍडव्हान्स बॅच असणार आहे. ज्यांना जॉईन करायचं त्यांनी 982344 2263 हा नंबर आहे, किंवा 9823435060 या दोनपैकी कोणत्याही नंबरवरती कॉल करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.